तर अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यामध्ये संवेदनशीलतेचा मात्र दुष्काळ असल्याचं अनेक घटनांमधून दिसून येत आहे। एकीकडे पावसानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना दुसरीकडे एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी नृत्य करताना दिसले आणि राजकीय वर्तुळात गहजब झाला। प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप बघता बघता व्हायरल झाली आणि प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला। धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। हे आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार। तुळजापूर मंदिर संस्थानाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन्ही हात उंचावून ते नाचताना दिसले आणि विरोधकांचं पित्त खवळलं। याच कार्यक्रमात धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव सुद्धा सहभागी झाल्या होत्या। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्यात जगण्यासाठी सुरू असलेल्या पूरग्रस्तांचा संघर्ष एकीकडे, तर दुसरीकडे याच काळात सांस्कृतिक कार्यक्रमात ठेका धरणारे जिल्हाधिकारी। हा विरोधाभास पाहता पाहता राजकीय वर्तुळात संतापाचा विषय झाला। वाऱ्याच्या वेगानं ही क्लिप राज्यभर व्हायरल झाली आणि प्रतिक्रियांची अतिवृष्टी सुरू झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार कैलास पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तुळजापूर मंदिर संस्थानालाही धारेवर धरलं। अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे। अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का? हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का? दुष्काळाचं संकट आलं, बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थानांनी मदत केली आहे आणि तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे। पण यांना म्हणजे इथे जिल्हाधिकारीच्या संस्थांचे प्रमुख असतात, मग त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व काय आहे का? असा संस्थांचा जर पैशाने हा कार्यक्रम होत असेल किंवा शासनाचा हाच पैसा पूरग्रस्तांसाठी दिला असं योग्य झालं असं मला वाटतं। राऊतांनी जुन्या घटनेचा दाखला देत कार्यक्रमात ठेका धरणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? तर काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांचा नाच राज्य सरकारशी जोडत सरकार आणि प्रशासन दोघांवरही तोंडसुख घेतलं। विशाळ प्रशासन याला म्हणतात। शेतकरी संकटात कलेक्टर नाचतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतोय। म्हणजे गांभीर्य जर असतं, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची? त्या कलेक्टरावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। जिल्हा प्रशासनाला असणाऱ्या स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं, या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं। मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही, तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे। हा संपूर्ण एकंदरीत प्रकार हा अत्यंत संतापजनक आहे आणि महाराष्ट्र धर्माला लाजिरवाणा अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे। या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करण्याआधी त्यांनी काय दिवे लावलेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख करा। तर अशा कार्यक्रमात वेळ वाया घालवणं योग्य नसल्याचं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं संवेदनशीलतेचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा चव्हाट्यावर आणला। असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही।
तर धाराशिवचे पालकमंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांनी सावध प्रतिक्रिया देत जर तरच्या भाषेत कारवाईचा इशारा देऊन टाकला. आजच काही माहिती मला कळल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा जो सांस्कृतिक उपक्रम आहे तो चालू राहिला पाहिजे, कारण त्या भावना आहे. देशभरातून श्रद्धाळू त्या ठिकाणी येत राहतात, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही नाही आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे असं नाही. असे जर काही प्रकार घडत असतील तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बिलकुल सहन करणार नाही. त्यांना सक्त मी ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यानंतर मला असे प्रकार मी खपवून घेणार नाही. जर असंवेदनशीलता जर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. कधी पंकजा मुंडेंच्या जेवणावरून, कधी संजय राऊतांच्या काजू खाण्यावरून, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचण्यावरून वाद उभे राहत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या असंवेदनशीलतेचा कोरडा दुष्काळ कधी संपणार असा प्रश्न विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी.